हा जो हिवाळा आहे, थंडी चांगली पडतोय, त्यावरती आम्ही तिच्यावर सोडून दिलं होतं हिवाळ्यावरती, का तर जसं येईल बाबा तसं येऊ दे गहू, बघितलं जाईल. पण हे बाकी बघू शकता तुम्ही, आपण मोहरी टाकलेली होती, मोहरी पण कशी झालेली अवस्थेमध्ये. मोहरी पण सक्सेस आहे भाई, मोहरी पण सक्सेस आहे, गहू पण सक्सेस आहे. आणि आता काहींना वाटत असेल का रे भाऊ की अवतीभोवतीवाल्यांशी तुम्ही असं वागताय, तुम्ही असे नसतं. जो आपल्याला मदत करतो आपण पण विचार करतो अर्ध्या रात्री जाऊन त्याला मदत करायची, पण जो आपल्याला मदत करत नाही मग त्याच्याबद्दल आपण चांगला विचार करून फायदाच काय. तर काही शेती हा असा व्यवसाय ना, याला मॅन पॉवर खूप आवश्यकता असते, मॅन पॉवरची. आणि जर मॅन पॉवर जर चांगली असली तर तुम्हाला शेती करायला आनंद होईल. त्यानंतर एकट्याची शेती नाही आहे, सर्वात अगोदर मी तुम्हाला हे सांगतो, एकट्याची शेती नाही आहे. मॅन पॉवर शिवाय शेती करूच नाही माणसाने. आणि आजकाल मजुरं पण खूप त्रास देत आहे, त्यानंतर निसर्ग साथ देत नाही, त्यानंतर मालाला भाव भेटत नाही. तर यामुळे कसं अवतीभोवतीची जर साथ राहिली ना तर माणूस आनंदाने शेती करतो. नाही तर जर तुम्ही अवतीभोवतीचे जर लोक चांगले नाही आहे, तुम्हाला ज्या टायमाला मदत पाहिजे त्या टायमाला मदत करता नाही आहे, तर मग भाई काही फायदा नाही आहे शेतीचा. तर म्हणून कसं सर्वांनी एकजुटीने यायला पाहिजे आणि शेती करायला पाहिजे. जर सर्वांनी जर ठरवू द्या ना की आमचा भाव हाच राहील शेतीचा मालाचा, आम्ही याच मालाने भाव देऊ, तर आपल्याला सरकारसुद्धा आपण मागे पाडू शकतो. आपण फक्त सरकारवरती डिपेंड असतो की हा भाव द्या, तो भाव द्या. पण आपल्याकडे जर मॅन पॉवर असली, टीम असली ना, तर आम्ही कोणीच भाव देणार, आम्ही कोणीच माल देणार नाही. जर आम्हाला हा भाव भेटला तर आम्ही त्याच टायमाला माल देऊ, तसा विषय असतो. तर सर्वात अगोदर आपल्या शेती करण्यामध्ये ना लोक सपोर्ट करताना शेतकरीला सपोर्ट करत नाही. तर विशेष सोडा तुम्ही बाकीच्यांचा.